त्या म्युझियममध्ये ऑलिम्पिकच्या ओरिजिनल रिंग्स आहेत. माणसाची साईज आहे तेवढी असेल तर या शिपची ओरिजिनल साईज काय असेल. ज्या शस्त्रांनी व्हेल माशांची शिकार केली जायची, व्हेल माशाची दात दिसत आहेत. हे ओल्ड स्कूल आहे, दिशा जहाजाची दिशा आणि पोझिशन बघण्याची. जे गिअर्स आहेत ते गिअर्स पण ह्याच्या बाईक मध्येच आहेत. मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी. तर आजचा दिवस पॅरिससाठी खास आहे. दिवस नाही, ऍक्च्युली रात्र खास आहे. आणि फक्त पॅरिस आणि फ्रान्स साठीच नाही तर युरोप मधल्या सगळ्या देशांसाठी आजची रात्र खास आहे. कारण आजची रात्र आहे युरोपियन नाईट ऑफ म्युझियम्स. म्हणजे आजच्या रात्री युरोपातल्या सगळ्या देशांमधले सगळे म्युझियम सगळ्यांसाठी फ्री ऑफ चार्ज खुले असतात. त्यामुळे या सगळ्या म्युझियम्स मध्ये गर्दी होते आणि आजच्या या दिवसाची संधी साधून आपण पॅरिस मधलं एक युनिक म्युझियम बघायला जाणार आहोत. या बिल्डिंग मध्ये आहे पॅरिसचं नॅशनल मरीन म्युझियम. तर जे सी लव्हर्स आहेत किंवा जे मरीन स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे म्युझियम म्हणजे एक पर्वणी आहे असं म्हणू शकतो आपण. तर हे म्युझियम गेल्या वर्षी जो रिओपन झालंय 2017 पासून ते बंद होतं आणि ह्यूज रिनोव्हेशन त्यात केलंय. त्यामुळे हे खरंच युनिक असणार आहे आणि आपण आज जाऊन बघूया आपल्याला काय युनिक आणि फ्रेंच मरीटाईम हिस्ट्रीचं काय काय बघायला मिळतं ते. लेट्स गो. Is the biggest model here in the museum. It measures 5 meters and 21 centimeters in length, and in height we're at 4 meters and 45 centimeters. हे जे शिपचं मॉडेल आहे हे शिप तेव्हा नेव्हल ऑफिसर्सच्या ट्रेनिंगसाठी वापरलं जायचं. तर हे ज्या शिपचं मॉडेल आहे त्याच्या ओरिजिनल साईजची जर आयडिया आपल्याला घ्यायची असेल तर या शिपच्या इथे खाली त्यांनी एक आकृती ठेवली आहे व्हाईट कलरची. ती आकृती म्हणजे आपले साधारण एका माणसाची उंची, म्हणजे या शिपच्या साईजने तो माणूस तेवढा दिसतो. तर आपण इमॅजिन करू शकतो की माणसाची साईज आहे तेवढी असेल तर या शिपची ओरिजिनल साईज काय असेल. फ्रान्समध्ये 18व्या शतकात सगळ्यात आधी वेलिंग म्हणजे वेल माशाची शिकार करायला सुरुवात झाली. जेव्हा वेल माशांची शिकार व्हायची तेव्हा त्यांचा एकही जो बॉडी पार्ट आहे तो वाया जायचा नाही. म्हणजे त्याचं वेल माशाचं मीठ होतं ते खाल्लं जायचं, त्याचे हाडांचा वापर केला जायचा. तर इथे वेल माशाची दात दिसत आहेत, त्याचे वेगवेगळे पार्ट आहेत. हे वरती जे दिसत आहे ना सगळे बाण ती तेव्हाची शस्त्र आहेत ज्या शस्त्रांनी व्हेल माशांची शिकार केली जायची. इथे आपल्याला समोर दिसतं चंद्र आणि त्याचा समुद्र. ज्याच्याने पूर्वी जहाजाची अलाइनमेंट बघायचं, चंद्राची पोझिशन, जहाजाची पोझिशन. जेव्हा GPS नव्हतं तेव्हा हे ओल्ड स्कूल आहे, दिशा जहाजाची दिशा आणि पोझिशन बघण्याची.
हे जे आपल्याला दिसतंय हे डॅन्टन नावाच्या फ्रेंच बॅटलशिपची प्रतिकृती आहे, जी 1917 मध्ये जर्मन सबमरीन सारिनिया नावाच्या कोस्टवर बुडवली होती. जे इथल्या सगळ्या वस्तू दिसत आहेत या सगळ्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटला समुद्राच्या खाली मिळालेल्या आहेत. जवळपास 100च्या आसपास जहाजांचे मॉडेल्स आहेत इथे. त्यांनी आम्हाला सांगितलं की काही मॉडेल्स रिझर्व्हमध्ये ठेवलेत आणि त्यात एक 17व्या शतकातलं मॉडेल आहे जे सगळ्यात जुनं आहे. या म्युझियममधले जे काही शिप होते ते सुरुवातीला लुफ्ट म्युझियममध्ये होते आणि त्यानंतर जवळपास या गेल्या म्हणजे 17व्या शतकापासून आत्तापर्यंत जवळपास या म्युझियमने खूप जागा बदलल्या आहेत आणि आता जी आहे आयफेल टॉवरच्या समोर ही याची कदाचित फायनल जागा आहे, कारण अनेक ठिकाणी अनेक वेळेला हे म्युझियम सुरू होऊन बंद झालंय. मरीन म्युझियम बघून झाल्यानंतर आमच्याकडे थोडा वेळ होता, सो आम्ही आता जातोय म्युझियम द लक्झमबर्ग बघायला, म्हणजे लक्झमबर्ग म्युझियम बघायला. तर हे जे म्युझियम आहे हे युरोपमधलं पहिलं आर्ट म्युझियम आहे, पण आत्ता सध्या ते आर्ट म्युझियम नाही आहे, तर ऑलिम्पिकसाठी त्यांनी त्याचं स्पोर्ट्स म्युझियममध्ये रूपांतर केलं आहे. सो ऑलिम्पिकशी रिलेटेड आणि एकंदर स्पोर्ट्सशी रिलेटेड अनेक गोष्टी त्या म्युझियममध्ये आहेत आणि मेन म्हणजे त्या म्युझियममध्ये ऑलिम्पिकचे ओरिजिनल रिंग्स आहेत. काही जे इनोव्हेशन्स झाले स्पोर्ट्समध्ये तेही तिथे आहेत. सो लेट्स गो अँड एक्सप्लोर देम. दिवसभरात किती एंट्री झाले हे इथे दाखवले 1085. हे जे स्कल्पचर आहे लिस्ट फ्लोअरचं हे 5व्या शतकातलं आहे. हा बॉस्टन डायनॅमिक्सचा AI ॲथलेटिक इंटेलिजन्सवाला रोबोट आहे. जगातला मोस्ट ॲडव्हान्स रोबोट मानला जातो. इथे जे सगळं आहे या सगळ्यांना ॲथलेटिक गिअर्स म्हणतात. जे ॲक्च्युली इथे असं लिहिलं आहे की दिस इज अ ब्रेड अँड बटर ऑफ द ॲथलेटिक्स. ते इथेही एक स्पोर्ट्स बाईक आहे, एक वेगळी आणि युनिक स्पोर्ट्स बाईक आहे. हे एरोडायनॅमिक्स शेपची बाईक आहे आणि त्यात असं म्हटलं यांनी इथलं इन्फॉर्मेशनमध्ये की ड्रायव्हरचे जे गिअर्स आहेत ते गिअर्स पण ह्याच्या बाईकमध्येच आहेत. म्हणजे जेव्हा ड्रायव्हर बाईकवर बसतो तेव्हा ते गिअर त्याला ऑटोमॅटिकली वरतून कव्हर करतात. इमेजेस आहेत, फोटोज आहेत. अफगाणिस्तानातल्या ॲथलीट्सचे फोटोज आहेत. हे अफगाणिस्तानच्या इब्राहिम नूरजी नावाच्या फोटोग्राफरने काढले. सगळ्या बुरख्यामध्ये असलेल्या ॲथलीट्स आहेत. बॉक्सर त्यांच्या स्पोर्ट्सच्या कपड्यांवर बुरखे घातलेत. ज्यांना ऐकायला येत नाही किंवा ज्यांना दिसत नाही तर त्यांच्यासाठीचे वेगवेगळे जे इक्विपमेंट्स आहेत ते इथे दाखवले. ते काय आहेत, ते कसे वापरायचे ह्याचा ऑडिओ आपल्याला याच्यातून ऐकायला.
TRL is the defining 21st century sport, immersing fans with high-tech and high-speed competition across all dimensions. As the world's only global professional drag racing property. Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever. तर हे आहे ऑलिम्पिक्सच्या रिंग्सचं डिझाईन. ॲक्च्युली मला वाटलं होतं की ऑलिम्पिक्सच्या ओरिजिनल रिंग्स म्हणजे ॲक्च्युअल ज्या रिंग्स आहेत मेटलच्या त्याचं डिझाईन इथे आहे, पण नाही, तसं नाही आहे. तर हे जे आहे हे 1913 मध्ये बनवलेलं ओरिजिनल पेंटिंग म्हणजे ड्रॉइंग आहे ॲक्च्युली ऑलिम्पिक रिंग्सचं. मध्ये बनवलेलं आहे. इथे त्याच्या जवळ आहे अथेन्सचं 1878 मधलं स्टेडियम, हे ऑलिम्पिक स्टेडियम. हे सगळे समर विंटर ऑलिम्पिक्सचे एक एक पिक्टोग्राम त्यांनी एक एक स्पोर्ट्सचा घेऊन इथे लावलं. सो युरोपियन नाईट ऑफ द म्युझियम्सच्या रात्री आम्ही पॅरिसमधले 2 म्युझियम्स बघितले आणि छान होते ॲक्च्युली. पॅरिस म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे म्युझियम्स येतात त्यातले हे नव्हते, त्यामुळे बघायला खूप मजा आली. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन लोकेशनवरून. बाय.